नमस्कार, मी ॲडव्होकेट संकेत येवलेकर. आपण चेक बाउन्सच्या वेगवेगळ्या प्रकरणांबद्दल बोलत आहोत. त्यातलाच हा एक पुढचा व्हिडिओ आहे. आजचं आपलं प्रकरण आपण चर्चा करणार आहोत ते असं आहे, की माझं एक कॉर्पोरेट अकाउंट आहे, म्हणजेच माझं एक करंट अकाउंट आहे किंवा कुठल्या कंपनीचं अकाउंट आहे आणि माझं वैयक्तिक स्वतःचं एक सेव्हिंग अकाउंट आहे. अशा परिस्थितीत मी जर समोरच्याशी व्यवहार माझ्या कंपनीच्या अकाउंटवरून केलेला आहे, माझं जे काही ट्रान्झॅक्शन व्हायचं होतं, ते खरं म्हणजे कंपनीच्या किंवा करंट अकाउंटमधनं व्हायला पाहिजे होतं. परंतु माझ्याकडनं चेक दिला गेलेला आहे माझ्या वैयक्तिक खात्याचा, सेव्हिंग अकाउंटचा. अशा परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीने ट्रान्झॅक्शन मात्र कोर्टात दाखवलेलं आहे कंपनीचं आणि चेक मात्र मी जो त्याला माझ्या वैयक्तिक खात्याचा दिला होता, तो चेक त्यांनी बाउन्सवाल्या स्थितीमध्ये चेक बाउन्सच्या केसकरता दाखवलेला आहे. मग ही कंप्लेंट मेंटेनेबल आहे का? तर याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी नावाचं डॉक्ट्रिन विचारात घेतलं जातं. तुम्ही जरी व्यक्ती एकच असाल, तरी कंपनी ही एक कॉर्पोरेट आयडेंटिटी म्हणून सेपरेट गृहीत धरली जाते. त्या व्यवहारांकरता खाजगी दिलेला चेक हा गृहीत धरला जाणार नाही. असं कुठल्या केसमध्ये सांगितलेलं आहे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलका खंडू आव्हाड विरुद्ध अमर श्यामप्रसाद मिश्रा 8 मार्च 2021 रोजी क्रिमिनल अपील नंबर 258/2021 याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जय श्रीराम.